आणि हा सगळा आयुर्वेद आहे. हो म्हणजे सागाचं झाड आहे, सप्तपर्णी आहे, हे आपट्याचं झाड आहे जे कुठलं हे म्हणजे आपण जे सोनं देतो हे आपट्याचं झाड आहे. त्याच्यानंतर इकडे शिकाकाई आहे, इथे वाळा आहे, तिथे केरसुणी आहे. झाडू ये हे आपट्याचं झाड आहे. ह्याची साल कॅन्सर साठी खूप चांगली असते. तिने सगळा आयुर्वेद इथे लावलाय. त्याच्यानंतर इथे शिकाकाईची झाडं आहेत, त्याच्या शेंगा येतात. त्याच्यानंतर हा जाम आले खाते है वो सफेद नाही आता खाल्ले ना आपण आता आणि पावसात इकडे धबधबा वॉटरफॉल वाव खूप असेल, खूप फोर्स मस्त छान ना एकदम. हो आणि इथे कदंब, हा कदंबाचा वृक्ष आहे. हा जो मोठा आहे तो म्हणून त्याच्या खाली आपण झोपाळा लावलाय. आणि गेट वर ते काय औदुंबराचं गेट वरती औदुंबर. पण औदुंबराचं झाड आधीपासून असेल ना इथे, ते सगळे आधी खूप औदुंबर आहे तिकडे. रोड वायडनिंग करायला आले होते, त्यांना रिक्वेस्ट केलं, ते पण बोलले हो सर टेन्शन नका घेऊ, नाही कापणार असंच ठेवलंय. बघा तुम्ही रोड असं केलं मस्त. इथे प्राजक्त आहे, प्राजक्ताचं झाड आहे. आणि मी सांगताना तिला असं सांगितलं होतं की म्हणजे ह्यांचं पण ते स्वप्न होतं की पूर्ण सावलीनी कव्हर झालं पाहिजे असं प्लांटेशन आम्हाला कर. आणि एक्झॅक्ट तिने असं केलं की ते 3-4 वर्षात अख्खं ते झाकलं गेलं, अख्खा प्लॉट. बघा ना. अँड ऑल दीज ट्रीज अट्रॅक्ट बर्ड्स. इतका पक्षी सकाळी उठलं की काय बघितले नाही तसं पक्षी इकडे. आणि आवाज येत असेल ना खूप छान, एक त्यांचा म्युझिक सुरू असेल आवाजाचं. खूप पाणी प्यायला समोर पण धबधबा आहे. ओके. हिल्स अँड माउंटेन्स कॅस्केडिंग डाऊन वॉटर. आणि त्या ह्याच्यामध्ये शेती आहे सगळी. आपण कांदा लावलाय, आता इंद्रायणी लावतोय. तिथे घरच्या सगळ्या भाज्या आम्ही तिकडे एक नजर टाकूया तिथे. ये वाव. मला त्याच्यामध्ये मी थोडस थांबते. हे इतकं सुंदर, मला काय म्हणतात त्याला, पारंपरिक जे गावाला आपण फार पूर्वी बघायचो माहिती, मोठमोठ्या वाड्यांमध्ये आणि असायचं, हे तुम्ही सगळं जपलेलं दिसतंय. सगळं हा बंब आहे, हे गंगाळ आहे. आणि या बंबाचा जो नळ आहे तो गौमुख आहे. ओ बघा गौमुख आहे तो. वाव. हे खूप कमी मिळतं बघायला. हो. माझ्याकडे आय एम अ कलेक्टर, माझ्याकडे भरपूर अँटिक्स आहेत. हो, आपण त्याचा एक वेगळा शो करूया. नक्की नक्की. आता ही घोड्याची लीद आणि शेतातली माती, हे झाड हे गुलमोहराचं आहे. येस, वरती दिसतोय गुलमोहर, म्हणजे रेड. हा गुलमोहर आहे. त्याने त्याला आपल्याला हे करायचं, औषध मारायचं. आता ही चूल घरात बनवलेली आहे, घोड्याची लीद आणि शेतातली माती. काय म्हणता हळू इथे, त्यांनी ती हाताने बनवलेली ही आहे. आणि ही तपेली, हे माझ्या नंडेनी दिलेलं इडली पात्र, हे मँगलोर वरनं आणलेलं आहे. यांच्या घरात ते तिकडनं पण खूप वस्तू मी आणल्या. हे वाटी इडली. ओके. हा, ह्याच्यात कसं करतात, याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ओके आपा पात्र वगैरे ते सगळं मी तिकडनं भरपूर आणलंय. पूर्वी म्हणजे अजूनही गावाला गरम पाणी तापवण्यासाठी चुलीवर हे ठेवतात भांड. हो. हळू सावकाश या इकडे. इथे सगळी आमची शेती. वाव. इथे टमॅटो होते, आता सुकले सगळे. त्याच्यानंतर इथे सगळ्या पालेभाज्या. मला वाटतं एक दिसतंय मला इथे. नाही, आहेत आता काढले आम्ही सगळे, कारण आता आहेत अजून. हे असं पाहायला कमी मिळतं. नाही, आम्ही काय करतो मग सीझन मध्ये ना डिफ्रीझर मध्ये भरपूर हे टोमॅटो टाकून ठेवतो, ते वर्षभर वापरतो. टोमॅटो वर्षभर येत असतील ना तुम्हाला इथे? येतात, पण पावसामध्ये आम्ही सीझन प्रमाणे पीक बदलतो. बरोबर. हे एक्सपेरिमेंट केलंय शमानी, स्ट्रॉबेरी लावलं होतं इकडे. हे सक्सेसफुल नाही झालं. नाही, पण आले तेवढ्या नाही, पण आल्या ह्या वर्षी. स्ट्रॉबेरी थोडस हेवायला थोडा वेळ. पण ते सीझन सोडून मध्ये नको जाऊ.
म्हणून ते प्रणित, problem बाहेरूनच उशिरा करा. केलं आम्ही ते. आणि बाकी इकडे पालक मेथी वगैरे होतं, सगळं मुळा होता. वांगी तिथे सगळी कांदा लावलाय, अख्खा कांदा आहे Oh, तिकडे. wow. तो जो इथून आता अख्खा फुलं जे आलेली गवत दिसतायत आलंय ती? त्याच्यामध्ये हा, ते गवत आणि फुलं. ते अख्खा कांदा आहे तिकडे. ओके. आणि आता त्याच्यानंतर भात कुठे इंद्रायणी काढणार? इथे वांगी नाही, हे आता सगळं सगळं काढणार. काढून टाकणार. टाकणार. ओके. हा, जेसीपीनी सगळं काढून एक त्याला मस्त रोटा फिरवणार, आणखी इंद्रायणी लावून टाकणार. इंद्रायणी. आणि इंद्रायणी भाताचा सुगंध इतका हा, सुंदर इथे असतो. वांगी आहेत. आम्ही दरवर्षी काढतो भात हो, इकडे. अच्छा. इथे वांगी आहेत. त्याच्यानंतर इथे सगळी झाडं, हे क्रिसमस ट्री, मुलं येतात ओ, 31ला हे म्हणून काय? त्याला जरा डेकोरेशन करून. वाव. आणि बाकी इथे सगळी शोची लावली आहेत फुलांची. तिकडे अख्खी फळांची झाडं लावली आहेत, आंबे, जांभूळ, अच्छा, आंबे पेरू, म्हणजे आपले हापूस हापूस कलमं? हापूस, ओके. पेरू, चिक्कू, ओ, बदाम, सगळी झाडं लावली आहेत तिकडे. वाव. आता सुरू आहे, अजून प्लांटेशन करायचं आहे मला. थोडा असा इथून आता वॉकवे करून घेतोय आम्ही, कारण मुंबईकरांना चालायला वगैरे बरं पडेल. छान. फील्डमध्येच. वॉकिंग ट्रॅक. येस. हा, आणि तिथे वरती एक छोटस आम्ही मातीचं टायनी हाऊस करणार आहोत आता. एक बावडी आहे तिकडे, हा. खूप जुना बावडी, खूप जुना. त्याच्या आतमध्ये ते काय बोलतात, कासव, tortoise ला कासव. Tortoise. असं ती सगळी अशी उखडली होती झाडांच्या मुळांनी. अच्छा. मग मी ती परत रिबिल्ड केली. पण त्याला पाणी लागलंय, झरे आहेत. आहे जिवंत झरा आहे त्याच्यात. 365 days पाणी. वाव. म्हणजे तुम्हाला इथे वापरायला पण मिळत वापरायला असेल. आहे वापरतो. आहे. आणि त्या बावडीच्या वापरतोय. खाली पॉन्ड आहे, एक तळ आहे, अच्छा. त्याच्यात कमळं येतात सगळी. ओ, हा. वाव. That is only during rainy season. रेनी सीझन. हा. But त्याच्यात पाणी, बावडीत पाणी 365. आणि तो ओव्हरफ्लो झाली बावडी हा. की खालून त्याला जिवंत झरे आहेत. मग अच्छा. ते हे आम्ही पॉन्ड. clean करायला गेलो ना, तेव्हा आम्हाला माहित पडलं कासव आहे. हो हो आणि मी कोणाला फोन केलं का, बोले सर ये कम से कम 100 साल पुराना हो, खूप जुनं आहे. टॉर्टाइज. तो त्याला फोटो आहे खूप त्याच्याकडे, जपतो आमचा आम्ही त्याला. caretaker आहे, त्याच्याकडे फोटो परत सोडलं. अच्छा. एवढं मोठं तरी आहे. आणि कासव खूप वर्ष जगतात. हो हो. खूप वर्ष आणि ते जगतात. इतकं हुशार आहे हा. की ही रिबिल्ड करायच्या वेळेला त्याला काढून आम्ही इकडच्या पॉन्ड मध्ये ठेवलं. हा. आणि एक दिवशी दुपारी हे लोक उठले. हा. नाही, तो दुपारी चालत परत इकडे चाललं होतं. He was fighting his way. He was fighting. वाव. म्हणजे बघा, म्हणजे प्राण्यांना त्यांची पण ते हे किती असते, कळतं ना. ब्रिलियंट असतात ते, तेवढी असते बुद्धी त्यांना. खरंच. पण मी सांगू, एवढं कडक ऊन आहे, हं. पण इथे ती झळ तितकी जाणवत नाहीये नाही. जितकी आपण मुंबई पुण्यात सिटी Because मध्ये of the जाणवते. green lung. हा, या Greenery. ग्रीनरीमुळे. आणि आतमध्ये आता तर बिलकुलच नाही. पुढे गेलं की तामणी घाट, हा. तामणी घाट उतरले की यू सी द डिफरन्स. लगेच लगेच डिफरन्स. कोकण सुरू होतं ना. कोकण. यू सी द डिफरन्स. यू फील या ह्युमिडिटी सुरू होतं त्या साईड. चला या. हे एक तुम्ही खत वगैरे तयार करता का इथे? हो, हे खत Yes, करतोय हे तयार. खूप मस्त. म्हणजे आता ही आपलं आमची स्वतःचं छोटीच हे. आयडिया आहे, आम्हाला माहित नाही होतं. तिचं खूप मोठं प्लॉट आहे तिकडे US ला. अच्छा. शी इज यूज टू ऑल दिस ऍग्रिकल्चर अँड दिस. Oh, that's good. भेटवणार मी तुम्हाला. हा, म्हणजे आता आपण त्यांच्या फॅमिलीला भेटतो. क्षमाताईंची मुलगी जवळजवळ 20 वर्षांनी हो, हो. असं इतकी मोठी सुट्टी घेऊन त्यांचे जावई आणि ते आलेले आहेत. त्यामुळे अर्थात अभिजात मराठी फिल्मीवर पहिल्यांदा दिसणार आहे त्यांची मुलगी. अरे ती पण खूप बापरे. एक्साइटेड आहे आपल्याला भेटायला. चला. या. हा आमचा कमळाचा मला पॉन्ड, इथे जे वॉटर आहे लिली. ते काहीतरी भन्नाट आहे. म्हणजे हे पाहायला आम्हाला कुठेतरी जावं लागतं मुंबईत. पण हे बघा, इथे हो. छान कमळं फुललेली आहेत आणि इतकं सुंदर घराच्या आवारात हे केले ना क्षमाताई, खरंच. याला That's a पण view. छान. जवळजवळ 7-8 वर्ष प्रयत्न झाले. हो. कधी कधी मरायचे, कधी काय. मासे पण आहे आतमध्ये. मासे Oh. टाकले आहेत. फायनली ते आता 3-4 वर्ष झाले ते जमलंय सगळं, मस्त, त्याचे मस्त. टेक्निक. म्हणजे मला पावसात इकडून आठवतंय ना, पाणी हे बोलत होतो मी ना. इथून येतं. हा, इथून जात असेल. इथून. Waterfall. वाव. खूप force मध्ये. हे आणि तो solid सगळा वाटत आम्ही असेल. ताल बांधून घेतलाय, त्याच्यामुळे त्या फ्लो हा, होतो. हा, आणि हे हा. छान छान मस्त. ह्याच्यात मासे, हा मगई पानाचा वेल. आम्ही जेवण झालं की यातलं पान खातो मस्त. खरंच हे. हा, हो, पान हो. आहे. ते मगाई पान. मगई पान, हो. मगई जोडी असते ना. येस येस येस, दिसलं. हा. दिसल्यावर कळतंय ते. हे गुलाब सगळे इकडे, इथे गुलाब लावलेत. या
डेकोरेटेड बऱ्याच वस्तू आहेत तुम्ही हो, इथे. मी तुला मूर्ती सांगितलं ना, आणि- मला फार आत्ता हे मी केलं. माझ्या सासूबाईंची जुनी परात होती, हा. तर त्या परातीचं मी बर्ड्स साठी हे केलं, वाव. बर्ड बाथचं छोटस. सुगंधित पाणी पितात ते. म्हणजे पक्ष्यांना 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 सोय होते आंघोळ पाणी करतात मस्त, पंख बिंख हे हो? करून. वाव.